धाराशिव जिल्हा हा शिवसेनेचा बालेकिल्ला होता, आहे आणि राहणार आहे. त्याच कारणाने जेव्हा सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब धाराशिव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले तेव्हा सर्व पदाधिकाऱ्यांनी एकमताने धनंजय दादा सावंत यांची लोकसभेसाठी उमेदवारीची मागणी केली होती आणि तो सर्वस्वी अधिकार हा पदाधिकाऱ्यांचा आहे. परंतु आज दुपारी योगेश केदार नावाचा एक भांडवल स्वतःला शिवसेनेचा प्रवक्ता म्हणताय. तो शिवसेनेत आला कधी, प्रवक्ता झाला कसा आणि केव्हा आणि तो काय बोलतो ह्याचं भान त्याला राहिलेलं नाही. साहेबांना एकही भाषेत उल्लेख करतोय. धनंजय दादांना जिल्ह्यात पाऊल ठेवणार नाही अशी भाषा बोलतोय. त्याला एकच सांगणं, तू जिल्ह्यात असतो का? तुला आजपर्यंत कधीच पाहिलं नाही. तू कुठल्याही पदाधिकाऱ्याच्या बैठकीत कधीही दिसला नाहीस आणि धनंजय दादा सावंत हे बाहेरचं पार्सल आहे असली एकेरी भाषा करतो. तू कुठला आहेस, तुझं काय आहे, तू कसली भाषा वापरतोयस, बांडगोळा हे तुला शोभत नाही. असली भाषा तू वापरणं चुकीचं आहे. तुला एकच सांगते, दादांना तू अडवून दाखव. तू फक्त गावाचं नाव सांग, चौकाचं नाव सांग. धनंजय दादाची ही बहीण अर्चना दराडे, शिवसेना जिल्हा प्रमुख महिला आघाडी, त्या ठिकाणी मी येते. तू अडवून दाखव, तू थांबवून दाखव. धनंजय दादा सावंत हे अडवणारं वादळ नाही. सावंत साहेबांनी पूर्ण महाराष्ट्राला दाखवून दिलेला आहे जिल्ह्याचा विकास कसा करायचा असतो. जेव्हा तेरणा कारखाना बंद पडला होता, जेव्हा लोकांच्या अन्नात माती कालवत होते सगळे राजकारणी लोक, तेव्हा तू झोपला होतास का रे? आणि आज बोलतोय की त्यांना उमेदवारी देऊ नका म्हणून. तुझं कोण ऐकणार आहे? तुझी लायकी आहे का तेवढी? तू प्रवक्ता समजतोस ना? पक्षाचे प्रोटोकॉल तुला जर कळत असतील तर तू जाहीरपणे माफी माग. तुला एवढंच सांगते आणि इज्जतीत राहा, नाहीतर तुला जशाच तसं उत्तर द्यायला आम्हीही कमी नाहू, हे विसरू नको. योगेश केदार या माते फिरून सोशल मीडियाच्या माध्यमातून एक व्हिडिओ व्हायरल करून धाराशिव जिल्ह्याचे भाग्यविधाते आदरणीय तानाजीराव सावंत साहेब आणि धनंजय सावंत साहेब यांच्याबद्दल एक गरळ ओकण्याचं काम केलं. त्याच्या या वक्तव्याचा मी एक सर्वसामान्य शिवसैनिक म्हणून जाहीर निषेध करतो. बोलत असताना या केदारनं आदरणीय तानाजीराव सावंत साहेब आणि धनंजय सावंत साहेब यांना या धाराशिव जिल्ह्यामध्ये फिरून देण्याची भाषा वापरली. या केदारला माझं जाहीर आव्हान आहे की तू कोणाबद्दल बोलतोस, काय बोलतोस, किती बोलतोस हे देखील याचं भान असू द्यावं. सावंत साहेबाला धाराशिव जिल्ह्यामध्ये फिरू देण्याचं लांब. उद्यापासून तू धाराशिव जिल्ह्यामध्ये फिरून दाखव. शिवसैनिक म्हणून मी तुला जाहीर आव्हान करतो की तू उद्यापासून या धाराशिव जिल्ह्यामध्ये फिरून दाखव. आदरणीय तानाजीराव सावंत साहेबांच्या माध्यमातून या धाराशिव जिल्ह्यामध्ये इंदोरी समाज बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराची शिवसेना, धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या विचाराची शिवसेना आणि मुख्यमंत्री एकनाथभाई शिंदे यांच्या विचाराची शिवसेनेचं काम तळागाळापर्यंत अतिशय व्यवस्थित चालू असताना याच्यामध्ये विजन टाकण्याचं काम काल परवा आलेल्या या कार्यकर्त्याच्या मागं बोलीचा धनी कोणी आहे का, हे देखील माझ्यासारख्या शिवसैनिकाला पडलेला हा प्रश्न आहे. तू कुणाची उचल घेऊन असे वक्तव्य करतोस का, हा देखील माझ्यासारख्या शिवसैनिकाला पडलेला हा प्रश्न आहे. तुझ्या या वक्तव्याची तक्रार आम्ही वरिष्ठाकडे करणार आहोतच.